हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू अस्मी क्रिएशन. अस्मी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ह्या हेअर ॲसेसरीज बनवायला घेतो आहे आणि एक सिंगल फूल आहे मी बनवायला शिकवलं आहे तुम्हाला. एक फ्लॉवर शिकवला आहे आणि त्याच्यापासून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मी ॲसेसरीज तयार करते आहे आणि ह्या क्रोशाने बनवलेला आहे. सो नॅचरली आपल्याला वूल लागणार आहे, ॲक्रेलिक वूल. तुम्ही थ्रेडही घेऊ शकतात आणि मी 4 नंबरची सुई घेतलेली आहे आणि कात्री. आता बऱ्याच मैत्रिणी मला म्हणतात की आम्हाला मॅजिक सर्कल येत नाही, मॅजिक रिंग येत नाही. म्हणून मग मी आता हे चेनने सांगते आहे तुम्हाला. सो चेन कशी घ्यायची हे माहिती आहे तुम्हाला? नसेल तर आता नीट बघा. 4 चेन घ्यायच्या आहेत, 4 साखळ्या घ्यायच्या आणि 4 साखळ्या घेतल्यानंतर जी फर्स्ट चेन आपण घेतलेली आहे, त्या फर्स्ट चेनमध्ये मी सुई घालते आहे आणि तिथून स्लिप नॉट मी ओढून घेते आहे. बघा, ह्या फर्स्ट चेनमध्ये मी घातली आणि त्यानंतर स्लिप नॉट मी फक्त घेते. फर्स्ट चेनमध्ये मी घेतली आणि फक्त स्लिप नॉट मी घेतली आहे. त्यानंतर मी काय करते आहे, परत 2 हे जे सर्कलवाला बरोबर मिळतं ते घातल्यानंतर आणि ह्या सर्कल मिळाल्यानंतर मी आता 2 चेन घेते आणि त्या मधल्या सर्कलचा वापर करते. 2 चेन घेऊन त्या सर्कलमध्ये मी डबल क्रोशा घेते आहे. बघा, हे सर्कल दिसतं तुम्हाला, त्या सर्कलमध्ये मी बरोबर डबल क्रोशा घालते आहे. एक डबल क्रोशा घेते आहे मी. डबल क्रोशा घेताना यार्न ओव्हर करायची 2 आणि त्यानंतर 2 यातून 1 काढायचा आणि 2 यातून 1. परत यार्न ओव्हर करून आतमध्ये घालायचं सर्कलमध्ये, परत 2चा 1 आणि 2चा 1. असे 2 मी डबल क्रोशा घेतल्या. त्यानंतर परत 2 चेन घेते आणि त्याच सर्कलमध्ये स्लिप नॉट घेते. आता ही झाली माझी फुलाची पहिली पाकळी. दुसरी पाकळी करायला पण सेम तसंच करायचं आहे. या सर्कलचा वापर करायचा. बघा, परत मी 2 चेन घेतल्या. 2 चेन घ्यायच्या, त्यानंतर डबल क्रोशा घेताना यार्न ओव्हर करायचं, त्यात घालायचं आहे सर्कलमध्ये आणि परत 2चा 1 यार्न ओव्हर करून परत 2चा 1. परत दुसरा डबल क्रोशा घेतला आहे. आता ज्यांना बेसिक माहीत नाहीये त्यांनी प्लीज माझे बेसिकचे व्हिडिओ बघाल याच्यासाठी. 2 चेन घेऊन मी आतमध्ये टाकून घेतला आहे आणि परत ही माझी दुसरी पाकळी केली मी. अशा प्रकारे 5 पाकळ्या ह्या सर्कलमध्येच करायच्या आहेत. आता हेच तुम्ही थ्रेडने देखील करू शकतात. फक्त थ्रेड घेतल्यानंतर सुई त्याप्रमाणे चेंज होईल तुमची आणि तुम्हाला जरा छोटं फूल मिळेल, बारीक. किंवा तुम्ही जाड वूल घेतली आणि सुई जरा मोठी घेतली, म्हणजे 5 नंबरची वगैरे सुई घेतली तर फूल तुम्हाला मोठं मिळेल. हे क्रोशाचं बेसिक टिप आहे, हे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, किंवा माहीत नसेल तर मी सांगते आहे. सुई जशी बदलेल तसं तुमचं फुलाचा आकार देखील बदलेल. म्हणजे वूल जरी तुम्ही सेम घेतली, पण सुई जर तुम्ही 4.5 ची घेतली, तर तुमचं फूल जरा मोठं झालेलं असेल. बघा, आता मी ही तिसरी पाकळी घेतली आणि आता ही चौथी मी घेतली आहे. सेम वेने मी घेतलेली आहे. परत एकदा 2 चेन, त्यानंतर एक डबल क्रोशा, त्यानंतर परत हा पुढचा डबल क्रोशा सेम सर्कलमध्ये आणि 2 चेन. आणि आता 2 चेन घेतल्यानंतर आतमध्ये स्लिप स्टिच घेतली आणि बस 1 चेन घेऊन मी थ्रेड कट केला. झालं, हे फूल तयार झाले. अशा पद्धतीने मी वेगवेगळी जी आवडेल त्या आकारामध्ये हे फुलं तुम्ही तयार करून घ्या. वेगवेगळ्या आकारांमधली वेगवेगळ्या कलरमधली तुम्ही अशी फुलं तयार करून घ्या आणि फुलं तयार केल्यानंतर मी आता काय घेतलेलं आहेत, वेगवेगळ्या आकारांची फुलं तयार केल्यानंतर मी आता काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हेअर क्लिप्स आणि रबर घेतलेले आहेत. आता रबरची तर आयडिया इतकी सुंदर आहे की वरती तुम्ही मोती लावला. बघा, अशी लाँग हेअर क्लिप घेतली. त्याचप्रमाणे ह्या छोट्या हेअर टिकटॉक क्लिपवरती पण हे छानपैकी लागू शकतंय असंच. आणि याच्यासाठी मी ग्लू घेतला आणि ग्लू घेऊन फक्त लावलेलं आहे. बघा, हे असं लावलं आणि मध्ये मला वाटलं मोती लावावा, तर मध्ये मोती पण लावू शकतो तुम्ही. मोती लावा किंवा गोल्डन कलरचा मणी लावा किंवा लाकडी मणी लावा. कुठलाही मणी लावला तरी चालेल. आता माझ्याकडे मोती अवेलेबल आहे सध्या, म्हणून मी मोती लावते आहे. आता हे तुमच्या चॉईसने तुम्ही आकार देखील याचा मोत्याचा बदलू शकतात. सेम हे जे लांब आहे, रबर आहे, रबरला पण तुम्ही हे लावू शकतात. मध्ये मोती लावायचा आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावली तरी होतात. बघा, मी आत्ता मगाशी तुम्हाला तेच म्हटलं, की मध्ये फक्त मोती लावायचं रबरला आणि खालून फक्त वेगवेगळ्या प्रकारची फुलं टाकली ना तुम्ही, की तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं तयार होणार. म्हणजे आता हे फुल बघा, मी हे असं घातलेलं आहे ना, असंच तुम्ही ग्रीन कलरचं घातलं तर ग्रीन होणार, येलो घातलं तर येलो होणार. बस हे खालून काढायचंय. वरचा मोती तो तसाच राहणार आहे. बरोबर आहे. खालून काढला की लगेच दुसऱ्या प्रकारचं तयार होणार.
म्हणजे कलर वेगवेगळे आपण बनवू शकतो. आता तसंच मी हे पिंक कलरचे TikTokला लावले. आता हे याला बघा, आता एक नवीन आयडिया तुम्हाला सांगते. हे मी 2 मण्यांचं हे करून घेतली लाईन आणि 2 फुलांना लावली. 2 फुलांना लावून बघा, मी आता काय करते आहे, 2 फुलांना लावल्यानंतर हे फक्त इथे 2 फुलं मी स्टिक करते आहे. म्हणजे एका बाजूला एक हे स्टिक केलं आणि दुसऱ्या बाजूला हे दुसरं फुल स्टिक करते आहे. मध्ये एक लावलं आणि हे दुसरं. तर इतकं सुंदर ते खालती मण्यांचं येतं, की आपल्या लग्न कार्याला वगैरे ही क्लिप घालायला खूप सुंदर दिसते आणि घरच्या घरी पटकन तयार पण झाली बघा. आणि एका छोट्याशा फुलापासून हे तयार झालेली आहे. इथेच तुम्ही 2 लेयर पण देऊ शकता हां मोत्यांचे. मी तुम्हाला एक करून दाखवलं, तुम्ही 2 लेयर देखील देऊ शकतात. हेच याच पद्धतीने ही दुसरी हेअर क्लिप मी केलेली आहे. आता ह्याच पद्धतीने हे जी आपली पाठीमागे लावणारी क्लच आहे, त्याला केलेलं आहे मी. ह्याला पण 2 याचे लावून घेतलेले आहेत. हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही तयार करू शकतात. आता हे अबोली कलर पण हे पिंक काढलं, तर तुम्ही अबोली तिथे कराल. म्हणजे रबरची आयडिया खूपच झकास आहे. आता हे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर मला सांगा, की हे छान झालेलं आहे किंवा तुम्हाला आवडलं तर ही नक्की आयडिया तुम्ही मला सांगा आणि हे करूनही बघा तुम्ही. खूप सोप्पं आणि झटकीपट होणारा आहे. क्विक प्रोजेक्ट आहे हा आणि गिफ्टसाठी पण अगदी उत्तम पर्याय आहे. आणि प्लीज मैत्रिणींनो माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा, शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी.